नमस्कार. जय शिवराय. प्रश्न पहिला. शिवाजी महाराजांनी दर्यासारंग ही उपाधी कोणाला दिली होती? पर्याय ए. कान्होजी आंग्रे, बी. दौलत खान, सी. मायनाक भंडारी, डी. रामचंद्र अमात्य. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. दौलत खान. प्रश्न दुसरा. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणाच्या हस्ते पार पडला? पर्याय ए. गागाभट्ट, बी. निश्चलपूर्वी गोसावी, सी. शिवयोगी पंडित, डी. रामदास स्वामी. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. शिवयोगी पंडित. प्रश्न तिसरा. राजगड किल्ला कोणत्या मावळ भागात वसलेला आहे? पर्याय ए. गुंजन मावळ, बी. कऱ्यात मावळ, सी. नाणे मावळ, डी. हिरडस मावळ. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. गुंजन मावळ. प्रश्न चौथा. कर्नाटक मोहिमेत मराठा सैनिकांचा बेलवाडीच्या टिमटिम महिलेशी संघर्ष झाला. पर्याय ए. हिरकणी, बी. चन्नम्मा, सी. रायबागीन, डी. सावित्रीबाई. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. सावित्रीबाई. प्रश्न पाचवा. उंबरखिंड लढाईमध्ये कोणती महिला मोगल अधिकारी सहभागी होते? पर्याय ए. सावित्रीबाई, बी. मल्लम्मा, सी. रायबान, डी. नूरबेग. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. रायबान. प्रश्न सहावा. शिवरायांच्या सुरतेवरील स्वारीची बातमी कोणत्या वर्तमानपत्रात छापून आली? पर्याय ए. सुरत गॅझेट, बी. इंडियन मिरर, सी. द बेंगॉल गॅझेट, डी. द लंडन गॅझेट. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. द लंडन गॅझेट. प्रश्न सातवा. शिवराज्याभिषेकाला उपस्थित असलेल्या इंग्रज प्रतिनिधीचे नाव काय होते? पर्याय ए. नारायण शेणवी, बी. मार्टिन, सी. टॉमस निकोलस, डी. हेनरी ऑक्झिंडन. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. हेनरी ऑक्झिंडन. प्रश्न आठवा. आरमारी सामर्थ्याद्वारे मराठ्यांनी इंग्रजांकडून कोणता जलदुर्ग जिंकून घेतला? पर्याय ए. खांदेरी, बी. सिंधुदुर्ग, सी. विजयदुर्ग, डी. पद्मदुर्ग. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. खांदेरी. प्रश्न नववा. राज्यव्यवहार कोश हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय ए. रघुनाथ पंडित, बी. धोंडीराम व्यास, सी. पर्याय ए आणि बी, डी. रामचंद्रपंत अमात्य. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. पर्याय ए आणि बी. महाराजांच्या आदेशानुसार रघुनाथ पंडित यांनी धोंडीराम व्यास यांच्या बरोबर या ग्रंथाची मांडणी केली होती. प्रश्न 10वा. श्री सखी राज्ञी जयती ही राजमुद्रा कोणाची आहे? पर्याय ए. ताराराणी, बी. जिजामाता, सी. सईबाई, डी. येसूबाई. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. येसूबाई. छत्रपती संभाजी महाराज यांच्या त्या पत्नी होत्या.